स्वयं प्रकाशी उतारा
चैतन्याचा गाभारा स्वप्न उद्याचे परपंकातून स्वप्न उद्याचे परपंकातून जे बगिरे पारखेला उजळून सारगा मंदिरा बघा परमेश्वराचं भजन झालंय. आता रूप बघायचं आपल्याला कोणाचं. भगवान परमात्मा पांडुरंग योगी 28 विठ्यावरती उभा आहे. पंत पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून भगवान परमात्मा पांडुरंग योगी 28 विठ्यावरती उभा राहिलाय. मी नेहमी सांगत असतो आणि आजही सांगेन, पांडुरंग विठ्यावरती उभा राहिलाय का भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि ते सेवेवरती प्रसन्न होऊन पांडुरंग परमात्मा योगी 28 विठ्यावरती उभा राहिलाय. जमलेल्या तमाम भजन रसिकांना एकच सांगेल, देवाची सेवा केली नाही तरी चालेल. कारण देवाची सेवा नाही केली तरी चालेल का, तर देवाची सेवा करून आई वडील भेटणार नाहीये. देवाची सेवा करून आई वडील भेटणार नाही, परंतु तिच्या आई वडिलांची सेवा करायला ना तर पंढरीचा पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. पंढरीचा पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण मंडळी, बाप काय असतो ना, बाप ते बाप गेल्यानंतर समजतं. बाप काय असतो तो बाप आपल्यातून निघून गेल्यानंतर समजतो आणि आई काय असते ती आई झाल्यानंतर समजते. बघा, या कुटुंबाचा बाप निघून गेलाय. पुन्हा एकदा आमच्या वैकुंठवासी काशीराम हिरवे माऊलींना त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होतोय. भगवान परमात्म्याला एक प्रार्थना करे, त्यांच्या मृत आत्म्याची शांती लाभू दे आणि आशीर्वाद त्यांचा जो आहे तो असाच या हिरवे परिवारावरती असाच कायम राहू दे. सांगेन मी गजनामध्ये पुढे, परंतु आता आपल्याला रूप बघायचंय. भगवानचं रूप बघितलंच तुम्ही, एकदम ताट आहे. भगवानचं नाव बघूया आपण. नाव
किरण. काल एक पोरगी मला भेटली, तिचं पण नाव किरण. मी आधी हँगच पडले, असं काय रे. किरण कितीही बोला लाज नाही त्याला. काय केलं? कितीही बोला राग नाही त्याला. र म्हणजे त्या रणांगणामध्ये उतरल्याच्या नंतर तो सजा माघार घेत नाही. आणि न म्हणजे नतमस्तक त्या परमेश्वराला होणार असं आमचं किरण. एकदा जोरदार टाळ्या वाजवू दे. मूर्ती बघितलास ना, एकदम गोड. तुझं देणे कधी कधी मी म्हणस ना जरा. तुझ्या तोंडावर आमोशा किती रे बाबा. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग तो परत सांगेल. भजन कमी नाचे बतावणी जास्त, त्यात आमची आधीच असं. चला रूपाचा अभंग घेऊया. निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो. आपण तुझ्यासाठी एक दुसरा म्हणते बघ. तेरे मेरे बीच में कैसा है ये झगड़ा पूरा, कैसा है ये बंधन अनजाना. तूने नहीं जाना, तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना, नहीं जाना, नहीं जाना. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना. नहीं जाना, नहीं जाना. रूपाचा आपण या ठिकाणी घेतोय. रूप पाहता, रूप पाहता, रूप पाहता, रूप पाहता, रूप. रूप पाहता, रूप पाहता, रूप पाहता पाहता लोचनी. रूप पाहता पाहता लोचनी.
या ठिकाणी बघा आमचे मोठे बंधू मुंबईवरून या ठिकाणी स्वाती टूर्स आणि ट्रॅव्हलचे मालक प्रकाश दादा आखाडे या ठिकाणी मुंबईवरून आलेत आणि त्यांच्यासोबत आमचे जानकर साहेब पण आहेत आणि आता सर्व आलेले मागून मंडळ सर्वांच्या चरणाशी नतमस्तक आहे। या ठिकाणी बघा संतोष दगडू बर्गे सन्माननीय संतोष दगडू बर्गे सरपंच गावडोशी यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आले। तसेच आमचे संपत ढेबेबुवा या पंचक्रोशीतील नामवंत भजनीमुळा संपत ढेबेबुवा यांच्याकडून सुद्धा 101 रुपयांचं या रुपावळीसाठी बक्षीस आले। मंडळाची तुला स्वीकार करतोय, आभार मानतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आज काय आहे आनंदादा तर तांडव दाखवते आहे ना, ठीक आहे। पहिली बारी वांगडे धुतोय तुझ्या नावावरती देऊन त्याच्या नावावर देऊन लवकर हॅलो 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 ओके उभाचा बेस्ट वाढवा मावली जरा रेड व्हायला लाल तुमचा थोडासा बेस वाजवा। हॅलो ओके पक्वाचा थोडासा आवाज वाढवा। हॅलो कारण तिकडे डबल आहे, इकडे सिंगल आहे। त्याचप्रमाणे बघा आदरणीय सुप्रसिद्ध भजनीमुळा या रायगडचे आदरणीय ढेबेवाडीचे भजनीमुळा आदरणीय संपतबुवा ढेबे यांच्याकडून अनमोल असं आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक संतोष दगडू बर्गे सरपंच गावडोशी यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आल्याबद्दल स्वीकारतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्यांना सुगंध आयुष्य लागू दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होण्याचं सत्याच्या वाणीतून सत्य आणण्याची प्रार्थना करतोय। धन्यवाद धन्यवाद। हॅलो हॅलो हॅलो
आवाज फक्त माझा थोडासा. हॅलो हॅलो ओके ठीक. बरोबर साऊंड सर्व्हिस अप्रतिम. माऊली तुमका त्रास नाही देणार. हॅलो ओके. बरोबर आणि आता तुमच्या समोर भजन सादरीकरण केलं अप्रतिम. पण वा आयोजकांनी काय सांगितलं, 80% भजन आणि 20% समाज प्रबोधन. 2 वर्ष तुझे पराक्रम बघून त्यांनी सांगितले. त्यांका तुझ्यावर विश्वास आहे. तसं नाही, जोडूला चांगलं आहे. बरोबर भजन बाई आज तेवढं जोशामध्ये होणार आणि मनोरंजन देखील तुमचं विदाउट तिकीट फुल टाइमपास नक्कीच आम्ही दोन्ही गोळा करणार. फक्त थोडी तुम्ही कळ काढा, रुपावलीपर्यंत कळ काढा. गजरात ह्याची चालता नाही जर काढली ना नाव ना काय वाटतं. मी 2 वर्ष येलो बरोबर की नाही. मी हे वेड्या मी फाना नको. कसं आहे वा सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापार युग गेलं आणि आता चालू आहे ते कलियुग. सतयुगामध्ये पण 4 अक्षरी नावाचा राक्षस होता, त्याचं नाव होतं बाणासूर. त्रेतायुग आलं, आणखी 1 अक्षर कमी करून राक्षस जन्माला आला, त्याचं नाव होतं रावण. द्वापार युगामध्ये आणखी 1 अक्षर कमी करून राक्षस जन्माला आला, 2 अक्षरी, त्याचं नाव होतं कंस. आणि या कलियुगामध्ये बुवा तुका म्हणत नाही मनुष्याच्या अंगातलं मी फणा, म्हणजे माझा काय असू दे तुझा काय कुणाच आहे, मी फणा ज्याने केला ना सपाट तळपट झालो. माझा आणि यमाचा खाजा बुवा राग येतो. हे प्रभु जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ, नल से पानी आ गया. बॉटलीची सवय जोरदार बुवांना. तर प्रथमतः भजन चालू करूया आपण. मनोरंजन देखील तुमचं गजराच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे. पेटीचा आवाज देणार.
हो ना हो ना हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम आपली पेटीचा आवाज जरा कमी करा. नमस्कार आणि धन्यवाद. प्रथमतः रंगदेवता व स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या माईबाप भजन रसिकांच्या चरणास नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पतित पावन झालेली ही महाराष्ट्रामध्ये आणि अशी हा निसर्गरम्य सुंदर तालुका खालापूर जिल्हा रायगड आणि ह्या रायगड जिल्ह्यामध्ये निसर्गरम्य सुंदर वसलेल्या व सौंदर्याचे खान असणारं हे परखंड गाव आणि ह्या परखंड गावामध्ये आदरणीय कैलासवासी या घराचा पाया काशीराम हिरवे माऊली यांच्या निवासस्थानी सत्याचा वाली श्री सत्यनारायणाची महापूजा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बघा 6 भावंडांनी आणि 4 बहिणी एकत्रित येऊन आज हा भव्य दिव्य सोहळा खरोखर आज कित्येक वर्षाप्रमाणे चालू असलेली ही परंपरा त्यांच्या वडिलांनी टिकवली. त्याच्यानंतर आनंदाला व त्यांचे सर्व 6 भाऊ आज खरोखर हरिभजन खरोखर भाग्यवंत घरी भजन पूजन आणि त्यांच्या इथे बघा खरोखर प्रत्येक वर्षी सत्यनारायणाची महापूजा आणि एक परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उदात्त हेतूने बुवा प्रत्येक वर्षी भजने असतात. श्री सत्याचा वाली श्री सत्यनारायण व परमेश्वराचं नामस्मरण व्हावं बुवा या उदात्त हेतूने आम्हा दोन्ही मोहनतात डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून आता तुमच्या समोर सर्वप्रथम त्यांचं सुस्वराचं त्यांनी भजन सादरीकरण केलं. श्री भवानी माता प्रासादिक भजन मंडळ दरेमुरा महाबळेश्वर पुणे मुक्काम विठ्ठलवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार आदरणीय गणेशजी आखाडेकर आणि त्यांना पक्वादाची साथ करतायत. खरोखर कोकणातील नामवंत पक्वाद वादक पक्वाद विशारद खरोखर त्यांना मागच्या महिन्यामध्ये कोकण पुरस्कार काही नसतं कोकण पुरस्कार त्यांना मिळाला. इंस्टाग्राम वरती बघा भजनाचे व्हिडिओ माऊलींनी काढून खरोखर आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होऊन आज खरोखर कोकण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांचे खरोखर हार्दिक अभिनंदन मी
माझ्या मंडळाच्या वतीने करतो. त्यांचे लाख लाख आभार मानतो. आणि तबल्याला त्यांना साथ करतो ते कोकणातील नामवंत तबला वादक सोहम माऊली काईरे व त्यांचे सर्व सहकारी. आणि मी स्वतः रायगड जिल्ह्यामध्ये आलो होतो. बऱ्याच ठिकाणी डबलबारी केली, पण हा स्टेजवरती प्रथमतः आज आम्हाला सुस्वराची संधी ज्यांनी दिली, मी स्वतः श्री नवलाख प्रसादी भजन मंडळ आहेमुरा महाबळेश्वर पुणे मुक्काम फुलवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे बुवा श्री किरण ढवे आणि मला पकवाजाची साथ करतायत ते आमचे छोटे बंधू. त्यांचा या किरण ढवेला भजन क्षेत्रामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते आमचे छोटे बंधू कुमार राहुल ढवे व आमचे सर्व सहकारी. आणि खरोखर बघा आज डबलबारी भजन आमचं एक परमेश्वराचं सुस्वराची संधी दिली आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करतात. असे या खरोखर वडिलांच्या नंतर त्यांनी हा त्यांचाच वारसा जोपासतात. खरोखर कुठे सामाजिक कार्यक्रम असू दे त्यांची उपस्थिती आवर्जून असणारे असे सामाजिक कार्यकर्ते खरोखर आदरणीय आनंददादा हिरवे, त्याचप्रमाणे आदरणीय जानूदादा हिरवे, आदरणीय विठ्ठलदादा हिरवे, त्याचप्रमाणे आदरणीय बाजीराव दादा हिरवे, त्याचप्रमाणे आदरणीय संतोषदादा हिरवे, आदरणीय लक्ष्मणदादा हिरवे, सर्व हिरवे परिवाराचे मी माझ्या श्री नवलाख प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय व त्यांना लाख लाख सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि डबलबारी भजन म्हटल्यावर बुवा अनेक नामवंत पकवाज वादक असतील, अनेक नामवंत भजनी बुवा असतील. खरोखर रायगड म्हटल्यावरती हरिभजनाची पंढरी आणि ह्या रायगड भूमीमध्ये 100 कलाकार भजनी बुवा असू दे, पकवाज वादक कुठलेही विविध कलेमधले कलाकार या मातीमध्ये घडले असे आदरणीय सुप्रसिद्ध भजनी बुवा भजन सम्राट आदरणीय भगवान दादा ढेवे भजनी बुवा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष खरोखर ज्यांनी एकनिष्ठ कायम राहिले. आजकाल आज इथं तर उद्या दुसरीकडं असे पद्धत चाललेले असते, पण खरोखर एकनिष्ठ असे आदरणीय भगवानदादा ढेबे साहेब, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनी बुवा आदरणीय संपतदादा ढेबे, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनी बुवा आदरणीय आमचे परममित्र गणेश गोडे बुवा, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनी बुवा मंगेश गोडे बुवा, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनी बुवा 21 तारखेला त्याचबरोबर आमचा डबलबारी भजनाचा कार्यक्रम झाला. असे आदरणीय आमचे परममित्र राजीव बुवा वर्गे, सर्व मायबाप भजन रसिकांचे भजनी बुवांचे लाख लाख आभार मानतो. माऊली नाव कुणाचं राहिलं असेल तर क्षमा असावी. आणि त्याचप्रमाणे या रायगडची भूमीतले मल्हारनगरचे सुपुत्र आदरणीय सुप्रसिद्ध पकवाज वादक आमचे बंधू अजयदादा ढेबे, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध तबला वादक विजयदादा ढेबे व उपसरपंच सर्वांचे लाख लाख आभार मानतो. बालमित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ मान्याप्रमाणे माऊली सर्वांना नमस्कार करतोय, सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगताचे दैवत भक्तपुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मेलो सर्व कार्य सुसर्वदा बुद्धीचा दाता विघ्नहर्ता वक्रतुंड श्री गणपती गणरायाच्या नतमस्तक हो. देवता श्री सरस्वती माता
नतमस्तक होऊन माझे गुरुदेव आई त्यांनी वाघाई चवणे चोळीचं नतमस्तक होऊन त्यांनी मातेचं नतमस्तक होऊन त्यांनी मला जन्म देऊन त्या जगाचा रंगमंदिर हाकला आता माझ्या जन्मदात्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन भारत मातेचं रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना सलाम करून पांडुरंगाच्या रूपाने चांगल्या माझ्या मायबाप भगवंताच्या चरणाची नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या आराधनात प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय आणि आजच्या रंगीत आणि संगीत आमने सामने प्रतिनिधीचा दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय धन्यवाद. बरोबर आमचे आदरणीय सुरेश दाढवे सामाजिक कार्यकर्ते त्यांचे देखील मी माझ्या श्री नवलाई केदार प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे आदरणीय स्वाती टूर्स अँड ट्रॅव्हल्स बुवांचे बंधू आहेत. खास करून कुठे आमची बारी असली तर मुंबईवरून ते बारी पाहण्यासाठी येतात. आदरणीय प्रकाश दादा खाडे त्यांचे देखील लाख लाख आभार मानतोय व त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आदरणीय भगवान दादा ठेवे, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे हिमडी गावचे सुपुत्र आदरणीय विठ्ठल दादा ठेवे या ठिकाणी आले. त्यांचे देखील मी माझ्या श्री नवलाई केदार प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय व लाख लाख धन्यवाद देतो. आदरणीय पांडुरंग दादा वर्गे त्यांचे देखील लाख लाख आभार मानतोय, लाख लाख धन्यवाद देतो. नाव कोणाचं राहिलं असेल माऊली तर श्यामा असावे. त्याचप्रमाणे भवानी मंडप डेकोरेटर्स सुप्रसिद्ध साऊंड सर्व्हिसवाले आदरणीय रामचंद्र दादा खाडे या ठिकाणी त्यांचे देखील लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे खरोखर आपला आवाज गोळा आज स्पष्ट सर्वांसमोर आज आपला आवाज पोचवण्याचं काम करतात. खरोखर सांगायची इतिहास मावली गरज नाही, कारण की ह्या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला कुठलंही शुभ कार्य असू दे त्या शुभ कार्याला त्यांचा आवर्जून मंडप डेकोरेटर्स व साऊंड सगळे त्यांच्या हस्ते असे आदरणीय लक्ष्मण दादा जाधव लक्ष्मण दादा मोरे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. त्याचप्रमाणे झाडाने गावचे कोण ग्रामस्थ आले असते त्यांचे देखील लाख लाख आभार मानतोय.
मागतो मी यार मागतो आता मागतो मी यार मागतो आता माझ्या घ्यावे मागतो मी यार मागतो आता मागतो मी यार मागतो आता माझ्या माझ्या जावे 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 माझ्या जावे लंबोदरा हे विघ्नेश्वरा लंबोदरा हे विघ्नेश्वरा शंभू कुमारा मोरेश्वरा शंभो कुमारा मोरेश्वरा शंभू कुमारा मोरेश्वरा शंभो कुमारा मोरेश्वरा अंबिके तनया देवेश्वरा अंबिके तनया देवेश्वरा हेरंब हेरंब विघ्नेश्वरा हेरंब हेरंब विघ्नेश्वरा हेरंब हेरंब विघ्नेश्वरा हेरंब हेरंब विघ्नेश्वरा गौरी नंदना गजवदना गौरी नंदना गजवदना गौरी नंदना गजवदना
गजाननाल ओम गणपतये नमः 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 पुंडलिका वरदी वरदे 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 हरी 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 विठ्ठल 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 श्री विद्यादेव ज्ञानदेव विद्यादेव विद्यादेव तुकाराम 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 श्री पंढरीनाथ महाराज श्री गुरुदेव दत्त महाराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज बजरंग श्री नवलखी धरनाथ महाराज विघ्नहर्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन महाराज सत्य संकल्प दत्ता त्रिसत्य नारायण महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज सती माते तुझा आसो 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 अंगदेवता माते की जय जय माते की जय जय माते की जय जय हरि हर 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 देव श्री बुद्धेश्वर महाराज सुपंत भजन सम्राट गुरुवर कैलासवास विलास देशमुख सुपंत भजन सम्राट गुरुवर आदिची मुळम हॅलो ग ग ग ग ज पामग बघा रामकृष्ण हरी कोणी मगाशी सांगितलं रामासारखा आचार श्रीकृष्णाचा सारखा विचार आणि हरीचा उच्चार मग मुखामध्ये आपल्या पाहिजे जीवनाचं सोनं झालं म्हणून समजा कारण राम माणसाने जन्माला आल्यापासून शेवट आंघोळ आहे ना आपली तेव्हा कार्याला सुद्धा जन्माला आल्यापासून शेवटीपर्यंत पण भजन आहे पहिला जन्म घेतला की पहिलं भजन बारशा पूर्वीची बारशा म्हणायचे आता नामकरण सोहळा म्हणतात पण बारशाला पहिलं भजन दुसरा मोठा झाला मुलगा पप्प्याचं शिक्षण कॉलेज ग्रॅज्युएट पूर्ण झालं की पप्प्याला गळ्यामध्ये लायसन टाकायचं लग्न ठरलं पूजेला भजन परत झालं सगळं बाबा शेवट आपला हिशोब पूर्ण झाला इथला मुक्काम वरती जाईन तेवढी कार्याला सुद्धा भजन म्हणजे जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत माणसाला भजन आहे आणि खरोखर मनोरंजन पण देखील झालं पाहिजे आणि भजन पण तेवढं झालं पाहिजे त्या उद्याचा मी कारण की भजन पण तेवढंच पाहिजे आणि मनोरंजन पण झालं पाहिजे नाही तर बुवा मागाशी म्हणले रामकृष्ण हरी लोक म्हणतील तुमच्या झोपण्यात भजनापेक्षा आमची झोप बरी त्यामुळे भजन आणि मनोरंजन दोन्ही झालं पाहिजे पण आयोजकांनी का सांगितले बुवा कारण की भजनामध्ये आता नियम निघाले तरी 80% भजन बुवा बरोबर की नाही आणि 20% समाज प्रबोधन त्यामुळे आणि आयोजकांना पण अनुभव या भजनातला आहे त्यामुळे ते बोलले त्यामुळे त्यांनी ठोकले हे बाबा बोलू नकोस कुठे गेला तो तुला कसं आहे गजरामध्ये टाइमपास खरोखर आपण करून विदाउट टिकीट पण आता जर बोलत बसलो तर हाय ते पण त्यामुळे गजरामध्ये मनोरंजन करणार पहिली बारी बोवांकडे
पहिली त्याचा गजर झालं की जाऊ नका तुम्ही. दुसऱ्या गजर कांडाप काढणार 100%. नाही तर त्याचा गजर झालं की जायचं. मी काय कांडाप काढू का पळ. हॅलो मंगेश गोरे बुवा खरोखर त्यांचे देखील मगाचं नाव घेतलं होतं का मावळे तुमचं? घेतलं होतं ना. खरोखर कुठलंही भजनी बुवाचं लहानापासून अगदी मोठ्यापर्यंत किरण डबे झुकणारा माणूस आहे. आजपर्यंत झुकलं म्हणून टिकलो आणि टिकलं पाहिजे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी ना त्याने पत्ते सांभाळा. बरोबर की नाही? झोकली नाही म्हणायचं. ए वेड्या भजन करतोय आपण. तर भजन करूया गजरामध्ये बघू. बुवानी सुरुवात केली अप्रतिम सादरीकरण बुवानी केलं. खरोखर श्लोक केला कलावती. नोटेशन देशी नाही देश. आणि रुपावली शिवरंजनी. तामका येत आहे का जपता? हॅलो नोटेशन घेतोय. जोग रागामध्ये आहे सादरीकरण. उष्ण काय ठेवायचं नाही आपण. आता मगाशी बोनी नाव घेतलं किरण. की म्हणजे किती बोला लाज नाही त्याला. नंतर म्हणता किती बोला राग नाही त्याला. नावाचे फोड करून सांगितलं. आपण पण उष्ण ठेवायचं नाही बाबा. गणेश नाव मात्र गणपती सारखा पण वागण बघा तर गजरत बघा तांडव येतात कसा. गणेश ग म्हणजे गगन भरारी घेणारा. हे बाबा भरारी घे पण खाली नको येऊस. कशाला? जन्मनालाच आई वडिलांना त्रास, शाळेत गेलास गुरुजींना त्रास आणि हित येऊन आमच्या बोकांडी त्रास आहे. वरती राह तुला बोलवू तेव्हा येतो खाली. आणि न म्हणजे नेहमी बिचारा चांगला वागणार. आणि श म्हणजे शब्दाला पक्का असणार तो. गण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करा. पण आता गुलाम नेमका गेला तरी कुठे? हा असं इमर्जन्सी पामग पसानीचा पनी मपग पनीचा गजा सगळं निजानी पनी मपग बोलता बोलून गेले बाबा. ए वेडे माझा आवाज लागतोय का नाही? तर पण बुवा किरण ढेबे असं आहे ना एखाद्याला कधीच कमी लेखणार नाही. आवाज चांगला आहे. चांगलं त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. पंढरीची वारी 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 करील जो कोणी कोणी. पंढरीची वारी करील जो कोणी त्याच्या मागे पुढे चक्रपाणी. त्याच्या मागे पुढे चक्रपाणी. त्याच्या मागे पुढे चक्रपाणी.
तागेत गणपती तागेत गजानन कदान धानिकत एकदंत तिटकिट लंबोदर ताधा धान नदी पाल नदी कतक तान सुर असुरनि कंदत मुशक वाहना जगत पुष्टिताधा प्रणाम दा 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 प्रणाम गणपती तागेत गजानन कदान धानिकत एकदंत तिटकिट लंबोदर ताधा धान नदी पाल नदी कतक तान सुर कंदत मुशक वाहना जगत पुष्टिताधा प्रणाम दा 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 प्रणाम त्याचप्रमाणे खरोखर आदरणीय गणेशदादा जाधव या ठिकाणी आलेले खरोखर मागच्या वारीला पण 21 तारखेला ते आले होते बुवा पिंपरीतले आमची बारी होती ना त्यावेळी होती परत परवा पण त्या भेटले आम्हाला आणि आज परत ती बारी दोघांची ठेवली म्हणून आले बघा इथं जोरदार टाळ्यांचा गजर जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम
हरी जय राम हरी जय जय राम हरी जय राम हरी कृष्ण हरी जय राम 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 जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 हरी 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 जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी सा ग म प ग म प ग म प ग म प नि म प नि म प नि म प नि सा प नि सा प नि सा नि सा ग नि सा ग नि सा ग नि सा ग नि सा नि सा प नि प नि म प म प ग नि सा ग म ग नि प नि प नि सा ग ग सा नि सा नि सा प नि प नि म प म प ग म सा ग म ग म ग नि प नि प नि सा म प प ग म प प नि म प प नि सा ग प प नि सा ग ग सा नि प म प नि प नि प म ग म प म ग प म ग प म ग ग सा ग सा नि सा ग म प प म ग ग सा ग सा नि सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा ग म ग म प म सा ग म प नि प म प नि प म प ग म प नि सा नि प नि सा नि प नि प म प नि सा ग सा नि सा ग सा नि सा प 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 नि सा जय जय राम जय जय राम जय जय राम हरी जय जय राम 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 हरी आदरणीय सुप्रसिद्ध भजनीबुवा भजनसम्राट खरोखर त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य भजनामध्ये घालवलं असे आदरणीय भजनसम्राट भगवान दादा हिबे साहेब यांच्याकडून जोगराग व विलासबुवांची आठवण हे त्यांचं नोटेशन घेणं आज गाऊन दाखवलं त्याबद्दल त्यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं स्वीकारतो धन्यवाद 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 त्यांना उदंड आयुष्य लाभले व त्यांच्या मनातली सर्व इच्छा अशी पूर्ण होऊ दे सत्याच्या वाली श्री सत्यनारायणची प्रार्थना करतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे कोयनेचे भजन सम्राट आदरणीय विठ्ठल शेलार भाऊ या ठिकाणी त्यांचे देखील मी माझ्या श्री नवलाई किती प्रास्ताविक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो व त्यांना लाख लाख धन्यवाद देतो नवली इथे ठेवलेलं वरती उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याच्या शेजारी आपली आई म्हणजे रुक्मिणी आहे कारण येताना काय आणलं नाही जाताना काही घेऊन जाणार नाही काय नेणार आहे आणि जे कमवलंय ते आपलं नाही आपण म्हणतो आपली नाती मुलं बाळ चांगले आहेत काय नाही आहे तोपर्यंत मजा करून घ्यायचे खाऊन घ्यायचे त्यामुळे हा मनुष्य जन्म एकदाच आहे मानवाला जन्म आहे ना माऊली एकदाच आहे वन्स
समोर नाही, त्यामुळं जीवनामध्ये जगताना अगदी भरभरून जगायचं. तर रुपावली घेऊया बरं. कोणी रुपावली रूप पाहता लोचने घेतलं, आपण सुंदर इथे ध्यान घेऊ, काहीतरी वेगळं घेऊया. सुंदर ते धान, सुंदर ते धाने, सुंदर ते गाणे उभे, सुंदर ते गाणे
तुझी